श्री स्वामी समर्थ. नमस्कार. माझ्या अजित व्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं आज खूप खूप मनापासून स्वागत. आज मी दादरला चाललो आहे. दादरला का चाललो आहे की दादर हे असं एक हब आहे, एक असं मार्केट आहे जिथे लोक खरेदीसाठी खूप येतात. वाढदिवस असो, लग्न असो किंवा कोणताही प्रसंग असो, पूजा असेल तर सर्व खरेदी करण्यासाठी लोक दादरमध्ये येतात. आणि दादरमध्ये आल्यानंतर त्यांच्यासमोर एक मुख्य प्रश्न असतो तो म्हणजे खाण्याचा. आणि खाण्यासाठी सकाळचा नाश्ता म्हणा किंवा दुपारचं जेवण. तर मी आज तुम्हाला दादरमधले काही हॉटेल्स दाखवतो आहे जिथे एक उत्कृष्ट क्वालिटीचं जेवण नाश्ता मिळतो. चला मी दादरमध्ये जाऊन तुम्हाला हे सगळे हॉटेल्स दाखवतो. आयुष्यात जसे संघर्षानंतर यशाची चव गोड लागते, तसेच दादरच्या रस्त्यावर फिरल्यावर प्रत्येक घासात मेहनतीची चव दिसते. इथे प्रत्येक हॉटेल, प्रत्येक टपरी ही कोणत्या तरी स्वप्नाची गोष्ट सांगते. चला बघ, आपण दादरच्या या चविष्ट प्रवासाला सुरुवात करूया. 70 वर्षापासून मुंबईकरांची भूक भागवणारा हा आदर्श खरंच नावाप्रमाणे आदर्श आहे. इथे फास्ट फूड नाही, इथे मिळते घरच्या हातचे जेवण. स्टेशनपासून 2 मिनिटाच्या अंतरावर असलेले हे आकाश स्वीट्स अँड स्नॅक्स. इथे स्वीट्स मिळतात आणि स्नॅक्स मिळतात. वडापाव, समोसा आणि त्याचप्रमाणे स्वीट्समध्ये सगळे प्रकार आहेत. आदर्श आणि आकाश हॉटेल हे स्टेशनपासून अगदी 2 मिनिटांच्या अंतरावर आहे. आयडियलच्या गल्लीच्या समोरच अजून एक हॉटेल आहे, हे मी तुम्हाला दाखवतो. हॉटेल वृंदावन. इथे सगळे प्रकारचे डोसे, मसाला डोसा, इडली सांबार, चहा, कॉफी आणि बरेचसे आयटम मिळतात. खूप चांगले असतात आणि टेस्टी असतात. हे समोरच दिसते ते फॅमिली स्टोअर. नावाप्रमाणेच फॅमिलीला लागणारे सगळे वस्तू तिथे मिळतात. आयडियल बुक डेपोच्या अगदी समोरच्या गल्लीमध्ये अजून एक हॉटेल आहे, तेही मी तुम्हाला आता दाखवतो. हे आहे ते हॉटेल आनंद आश्रम. खूप चांगलं जेवण आणि नाश्ता आणि स्नॅक्स, लस्सी, आईस्क्रीम, बरेचसे पदार्थ मिळतात, श्रीखंड. हे सगळे हॉटेल्स दादर स्टेशनपासून अगदी 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावरती आहेत. हे पण आयडियल स्टोअर, याच्या अगदी समोरच्या गल्लीमध्ये हे आनंद आश्रम हॉटेल आहे. शुद्ध शाकाहारी दूध आणि दुधाचे पदार्थ इथे उपलब्ध आहेत. हे विसावा हॉटेल दादर स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर जुने पुरातन हनुमान मंदिरच्या अगदी समोरच्या बाजूला आहे. हा बघा, हनुमान मंदिरचा परिसर आणि त्याच्या समोरच्याच बाजूला हे विसावा हॉटेल. खूप जुनं हॉटेल आहे आणि इथे साऊथ इंडियन डिश खूप छान भेटतात, एस्पेशली मसाला डोसा. हे घमंडी लस्सी. खूप प्रकारचे लस्सी यांच्याकडे मिळतात. हे काही वर्षापूर्वीच ओपन झालं आहे दुकान. एक्झॅक्टली दादर श्रुती फरसांच्या बाजूलाच आहे. हे मामाकाने स्वच्छ उपाहारगृह. हे दादर स्टेशनच्या बाहेर आलं की अगदी समोरच दिसते. इथे दुपारचे 12 वाजता हे हॉटेल ओपन होते. जेवण असते आणि दुपारच्या दरम्यानच जे काय पदार्थ आहेत ते मिळतात तुम्हाला. मामा काणेचा बटाटा वडा हा खूप फेमस आहे. खूप जुनं हॉटेल आहे. कबूतर खाण्याच्या परिसरातच हे डीपीज हॉटेल. 1965पासून ह्यांची ही ब्रँड आहे, पण दादरमध्ये ह्यांनी नवीनच चालू केली आहे. हनुमान मंदिरच्या अगदी समोरच्या बाजूला आहे. त्या बाजूला विसावा हॉटेल, या साईडला डीपीज हॉटेल. फूड मार्केटपासून कबूतरखान्याकडे जाताना उजव्या बाजूला हे लक्ष्मी रेस्टॉरंट हॉटेल आहे. साऊथ इंडियन फूड यांच्याकडे मिळतं. दादर फक्त खाण्याची जागा नाही, ते प्रत्येक पदार्थामागे एक कष्टाची, एका स्वप्नाची गोष्ट आहे. दादर शिकवते, चव टिकवायची असेल तर क्वालिटीशी तडजोड नाही. आता आपण आलो आहोत प्लाझा सिनेमाजवळ. प्लाझा सिनेमाच्या अगदी समोरच्या बाजूला एक हॉटेल आहे, तृप्ती रेस्टॉरंट. हे मराठमोळा हॉटेल आहे. सगळे महाराष्ट्रीयन डिश इथे मिळतात आणि खूप चविष्ट आणि टेस्टी असतात. हे पण हॉटेल खूप जुनं आहे. हे प्लाझाचं गार्डन आहे. त्याच्या समोरच्याच बाजूला प्लाझा सिनेमा आणि त्याच्या या साईडला हे तृप्ती रेस्टॉरंट. खवय्यांना दादरमध्ये आल्यानंतर कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेण्याची आवश्यकता नसते. एकापेक्षा एक चांगले हॉटेल्स दादरमध्ये आहेत. मेहनत करा जशी दादरचे हॉटेलवाले पहाटे 4ला उठतात, यश नक्कीच मिळेल. हे नंदा हॉटेल. हे सुद्धा महाराष्ट्रीयन हॉटेल आहे आणि सर्वोदय सुपर मार्केटच्या समोरच आहे. म्हणजे सुरती फरसाण ज्या बाजूला घमंडे रस्ती आणि त्याच रस्त्याने पुढे गेलात की हे तुम्हाला नंदा रेस्टॉरंट लागेल. यांच्याकडे पावभाजी पण संध्याकाळची मिळते.
नंदा रेस्टॉरंटपासून पुढे गेलात टुवर्ड्स शिवाजी पार्क तर हे नवीन हॉटेल ओपन झालं आहे इंटरव्ह्यू चाट आणि त्याच्याच बाजूला हे स्वामी समर्थ पोळी भाजी केंद्र. स्वामी समर्थ पोळी भाजी केंद्र खूप जुनं आहे. त्यांच्याकडे सर्व प्रकारचे तुम्हाला जेवणाची आणि नाश्त्याची सोय होते. त्याच रस्त्याने थोडं पुढे गेलं की हे सुजाता व्हेज ट्रीट. त्यांच्याकडे साऊथ इंडियन आणि बरेचसे प्रकार फूड भेटतात. आता आपण टुवर्ड्स शिवाजी पार्कला चाललो आहे. त्या शिवाजी पार्कला जाताना हे नवीनच हॉटेल ओपन झालं आहे. म्हणजे मी 2 वर्षापूर्वी होतो तेव्हा नव्हतं. मला वाटतं हल्लीच एखाद्या वर्षात ओपन झालं असेल. मनीज हे सुद्धा खूप फेमस ब्रँड आहे. पहाटे 11च्या दरम्यानसुद्धा इथे लोकांची खूप गर्दी होती. खूप टेस्टी असावं असं मला वाटतं यांचं नाश्ता स्नॅक्स. मनीजच्या ऑपोजिट साईडला हे अपूर्वा व्हेज रेस्टॉरंट. हे खूप चांगलं रेस्टॉरंट आहे. खूप जुनं रेस्टॉरंट आहे आणि इथे सुद्धा नाश्ता जेवण खूप चांगलं मिळतं. आता आपण चौपाटीजवळ आलो आहेत आणि चौपाटीजवळ हे राजा राजेश्वरी भुवन व्हेज डिलाईट. पहिल्याचं नाव राजा राजेश्वरी हॉटेल होतं पण आता त्यांनी चेंज केलं आहे. व्हेज डिलाईट दिलं आहे पण ते राजा राजेश्वरीचंच हॉटेल आहे. खूप जुनं हॉटेल आहे हे. ओवन फ्रेश रेस्टॉरंट. इथे बेकरी प्रॉडक्ट्स आणि बाजूला जेवणाचे आणि इतर पदार्थसुद्धा मिळतात. पण हे जास्ती फेमस आहे बेकरी प्रॉडक्ट्ससाठी. केक्स खूप टेस्टी असतात त्यांच्यात आणि फ्रेश असतात. खाण्याची आवड असणाऱ्यांसाठी मी आज दादरमध्ये जाऊन खूप हॉटेल्स दाखवले. खरेदीसाठी आल्यानंतर कोणत्या हॉटेलमध्ये जावं हा मुख्य प्रश्न असतो आणि मी आज तुम्हाला एवढे हॉटेल्स दाखवले. हे सगळे हॉटेल्स चांगल्या क्वालिटीचे जेवण देतात, नाश्ता देतात. तसंच अजून खूप काही हॉटेल्स होते पण मी थोडेच कवर केले जे मला माहिती होते. हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि न चुकता सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे तुम्हालाही नवीन नवीन व्हिडिओ पाहता येईल. तसेच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी कोणतेही चार्जेस नाही आहे तर बिंदास जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.